मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर ITI यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशन 2025च्या अपडेटमध्ये गुड न्यूज आहे। तर दुसरा राऊंड जो चालू आहे त्याचा एक दिवस अजून वाढवला आहे। तर याबद्दल या व्हिडिओमध्ये डिटेल बघणार आहोत। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रतीक्षा जी आहे ती तिसऱ्या राऊंडची, ज्यांना अद्याप ॲडमिशन मिळालेलं नाही त्यांच्यासाठी आहे। तर तिसरा राऊंड कधी आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। तर मित्रांनो या ठिकाणी ITI ॲडमिशनच्या या दुसऱ्या राऊंडमध्ये आज शेवटचा दिवस होता। काल मी एक पोस्ट टाकली होती की आजचा शेवटचा दिवस, पण दरवेळीप्रमाणे एक दिवस वाढवला आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांची सर्टिफिकेट्स त्यानंतर काही अडचणी ज्या असतात त्या रिस्पॉन्स जर बघितला तर यामध्ये परत एक दिवस एक्सटेंडिंग केलेला आहे। म्हणजेच ॲडमिशन कन्फर्मेशन, म्हणजे ज्यांना जागा अलॉट झालेल्या आहेत, ज्यांना ॲडमिशन कोणकोणत्या ITIला मिळालेलं आहे त्यांना ॲडमिशन घेण्यासाठी, म्हणजे ॲडमिशन कन्फर्मेशनसाठी, म्हणजे दुसरा राऊंड जो आहे त्याचं तारीख जी होती ती 22 आहे, त्याच्याऐवजी आता या ठिकाणी 23 जुलै 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। म्हणजेच या ठिकाणी ही विद्यार्थी ॲडमिशन उद्या संध्याकाळपर्यंत घेऊ शकतात। म्हणजेच तुम्हाला पुढच्या अडचणींना सामोरे जावं लागणार नाही, कारण त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांची जर ऑप्शन 5 मधील असतील तर त्यामध्ये त्यांचं ॲडमिशन तिसऱ्या राऊंडला जात नाही। त्यामुळे हे एक त्यांना संधी दिलेली आहे, तर एक दिवस अजून वाढवलेला आहे। तर यामध्ये जर आपण बघू तर तिसरी प्रवेश फेरी जी आहे त्याच्यासाठी ऑप्शन फॉर्म आजपर्यंत भरायची दिलेली आहे, त्याचबरोबर उद्या सुद्धा चालू राहतील शक्यतो। तर तिसऱ्या राऊंडचा जो असणार आहे पुढचा राऊंड म्हणजे तिसरा 27 जुलैला तुम्हाला समजेल तुमचं लिस्ट कोणत्या ITIला लागलेली आहे, आणि तुम्हाला 28 तारीखपासून प्रवेश घ्यायला चालू करणार आहात। तर तिसऱ्या राऊंडसाठी अद्याप ऑप्शन जर भरले नसेल तर भरून घ्या, किंवा तुम्ही काही शंका असेल तर त्या ठिकाणी जवळच्या ITIला भेट द्या। म्हणजेच तुम्हाला 27 तारीखच्या जी लिस्ट येणार आहे तिसरी प्रवेश फेरी, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे। तर ॲडमिशनची तिसरी फेरी नंतर चौथी फेरी अशा राऊंड्स होत राहणार आहेत। तर चौथा राऊंड हा नेहमी ओपनचा राऊंड आहे, मी म्हटल्याप्रमाणे इथे मेरिट वाढतंय, त्यामुळे तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला 100% ॲडमिशन मिळालं पाहिजे अशा प्रकारचे त्या ठिकाणी ऑप्शन्स तुम्ही निवडून घ्या। तिसऱ्या फेरीमध्ये पहिले 5 विकल्प हे महत्त्वाचे आहेत, त्यामुळे ह्या विकल्पापैकी कोणता तरी एक जरी तुम्हाला सिलेक्ट झाला तर तो घ्यावा लागणार आहे, नाहीतर तुम्ही डायरेक्ट स्पॉट ॲडमिशनलाच हजर राहू शकता। तर याच्याबद्दल कालच व्हिडिओ बनवला होता। तर या ठिकाणी तुम्हाला एक दिवस वाढवून दिलेला आहे। ज्यांना आता अलॉट झालेल्या दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी 22 ऐवजी 23 तारीखपर्यंत जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। धन्यवाद।